आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका, आता पुढच्या वेळी जेव्हा याल ना तेव्हा माझ्या घरी या. मामा अरे म्हणजे माझ्या सासरी. नाही, माझ्या घरच्यांशी माझ्या नवऱ्याशी तुमची ओळख करून द्यायची आहे मला. सरांना खूप आवडेल तुम्हाला भेटायला. खूप खुश होतील ते. माझे घरचे लोक खूप चांगले, त्यांना आवडेल तुम्हाला भेटायला. सई, मलाही त्यांना भेटायची खूप उत्सुकता आहे. मी नक्की येईन तुझ्या घरी. हो, आणि तुम्ही ज्या कामासाठी भारतात आलात ना ते काम तुमचं नक्की होणार. मी बाप्पाला प्रार्थना केली की काकांना हे टेंडर नक्की मिळू दे. मला अगदी खात्री आहे तुझा हा बाप्पा तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. येऊ मी? हो, चल. बाप्पा, माझ्यावरनं खूप मोठी जबाबदारी आली. आई बाबा बाकी सगळेच माझ्याकडे खूप आशेने बघतायत. खूप एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांना माझ्याकडून. आणि या सगळ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मला खरं ठरवायचा आहे. काही वर्षांपूर्वी जहागीरदारांबरोबर जे काही झालंय ना ते मला परत घडू द्यायचं नाहीये. हे टेंडर मिळून मला आम्हा सगळ्यांचीच मान अभिमानाने वर झालेली हवी. आणि बाप्पा, जर तू पाठीशी असलास तर हे सगळं मला सहज शक्य होईल. त्यामुळे प्लीज माझ्या प्रयत्नांना यश मिळवू दे. देवांश, हाच तो एबी ज्याच्या येण्याने सगळे हल्ले आहेत. आई, मला माहिती आहे की या माणसामुळे आपल्याला खूप त्रास झालाय. स्पेशली बाबांना खूप त्रास झालाय. पण तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. आपण आत्ता काय याला इतकं इम्पॉर्टन्स देतोय? त्याचा काय स्ट्रेस घ्यायचा आहे आपल्याला आत्ता? मला नाही वाटत आपल्याला याला एवढी घाबरायची गरज होती. देवांश, एबी काय, या जगात मी कोणालाही घाबरत नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे. पण हे सगळं जेव्हा झालं होतं तेव्हा तू खूप लहान होतास. एबी आणि तुझ्या बाबांची खूप चांगली मैत्री होती. तुझे बाबा जरी हुशार बिझनेसमॅन असले तर एखाद्यावर पटकन विश्वास टाकायचे. आणि हा एबी हा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण